नमस्कार मित्रांनो, स्वाद गावाकडचं या चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे। आपल्या रेसिपी आहे भडंग रेसिपी। चला तर पाहूया। मी 300 ग्रॅम तेल ऍड केलोय। दोन गड्डे मी लसूण पाकळ्या घेतलोय। हे पाकळ्या थोडंसं कुटून घेणार आहे। तेल आपलं गरम झालेलं आहे। यामध्ये मी कढीपत्ता ऍड केलोय। आपला कढीपत्ता फ्राय झालेला आहे। मी याला साईडला बाजूला काढून घेणार आहे। मित्रांनो, स्वाद गावाकडची रेसिपी आपल्याला कशा वाटतात कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। व जर कुठली रेसिपी आपल्याला आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा विसरू नका। ही रेसिपी आपल्या भडंगची कशी वाटली हे पण मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। यामध्ये मी शेंगदाणे ऍड करणार आहे। मित्रांनो, हे अर्धा किलो शेंगदाणे आहेत। 500 ग्राम शेंगदाणे आहेत। मित्रांनो, मी व्यवस्थित फ्राय करून घेणार आहे। तुम्ही शेंगदाणे कमी जास्त करू शकता। मित्रांनो, तुम्ही शेंगदाण्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता। हे 1 किलो चिरमुऱ्यासाठी मी 500 ग्राम शेंगदाणे मी ऍड केलोय। यामध्ये मी जिरे ऍड करतोय। 2 ते 3 चमच जिरे आहेत। मित्रांनो, लसूण थोडंसं मी कुटून घेतलंय। हे आपले लसूण शेंगदाणे सर्व व्यवस्थित फ्राय झालेलं आहे। यामध्ये मी हळद ऍड करणार आहे। 1 2 3 4 चमच मी हळद ऍड केलोय। व काश्मीरी लाल मिर्च यामध्ये मी 5 चमच ऍड करणार आहे। चवीप्रमाणे तुम्ही मीठ ऍड करू शकता। मी यामध्ये छोट्या चम्मचनं जवळजवळ 5 चमच मी ऍड केलोय। या प्रमाणाला मी 200 ग्रॅम साखर ऍड केलोय। ते मिक्सरमध्ये बारीक मी कुटून घेतलं होतं।
हे आपल्याला साखर पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे. यामध्ये मी अर्धा लिंबू ऍड केलोय. यामध्ये मी सुहानाचा गरम मसाला ऍड केलोय. व कांदा लसूण मसाला मी ऍड केलोय. हे आपला भडंगचा पूर्ण मसाला तयार आहे. यामध्ये मी चुरमुरे ऍड करून घेणार आहे. हे मिश्रण मित्रांनो पूर्ण मिक्स व्यवस्थित करून घ्यायचं आपल्याला. मित्रांनो, स्वाद गावाकडची रेसिपी आपल्याला कशा वाटतात कमेंट बॉक्स नक्की सांगा. व जर कुठली रेसिपी आपल्याला आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा विसरू नका. हे सर्व चुरमुरे आपल्या मसाल्यामध्ये पूर्ण मिक्स व्यवस्थित झालेले आहेत. यावर मी आपले फ्राय करून घेतलेले मी कढीपत्ता ऍड करून घेणार आहे. ही तयार आहे आपली भडंग रेसिपी. कशी वाटली कमेंट पासून नक्की सांगा. व जर कुठली रेसिपी आपल्याला आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा विसरू नका. आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपलं मनापासून धन्यवाद.